हे सारस पक्षी आयुष्यभर एकमेकांची साथ करतात। जोडप्यातला एक जर गेला तर दुसराही आपला प्राण त्यागतो। अत्यंत कमी संख्या झाली होती, मात्र जिल्हावासियांनी अत्यंत कष्ट करून, इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी कष्ट करून आता या सारस पक्ष्यांची संख्या 35 ते 40 पर्यंत नेली आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। अमरावती जिल्ह्यामधल्या आदिवासी भागातल्या शिक्षकांनी 3 दिवसांपासून बेमुदत उपोषण पुकारले। अतिदुर्गम आणि आदिवासी भागात सेवा देणाऱ्या शिक्षकांची 3 वर्षांची सपाट भागात बदली केली जावी असा एक सरकारी नियम आहे। मात्र अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासी भागातले शिक्षक 12-13 वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत आहेत। बदलीबाबत गेल्या 4 वर्षांपासून मेळघाट शिक्षक कृती समितीच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला जातोय, मात्र अजूनही त्यांना या प्रश्नी न्याय मिळालेला नाही। म्हणून या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याकरता इथल्या शिक्षकांनी उपोषणाचा हत्यार उपसलं। जोपर्यंत बदलीचा आदेश आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या उपोषण मंडपातून उठणार नाही। आज जवळपास 250 ते 300 शिक्षक आम्ही सामूहिक रजेवर आहे आणि यामध्ये जर आमच्या मेळघाटातील आदिवासी मुलांचा जर शैक्षणिक नुकसान होत असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील, जिल्हा परिषद पदाधिकारी राहील। आदिवासी क्षेत्रात सगळ्यांना 3 वर्ष सेवा देणे हे नियमानुसार 3 वर्ष सेवा करणे कंपल्सरी आहे। आम्हाला 13 वर्ष झालेले आहे, तरी पण शासन आमच्याविषयी विचार करत नाही आहे। कोर्टात आमच्या विरोधात सपाटीवरच्या शिक्षकांनी बऱ्याचशा केसेस टाकल्या होत्या, त्या सगळ्या केसेसचा निकाल आमच्या बाजूने नाही लागला। आम्ही प्रत्येक केसेस जिंकलेलो आहोत, तरी पण आणखी ते प्रत्येक याच्या सोबत आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।